माझ्याकडे आलेल्या प्रत्येक क्लायंटला मी छान मोकळेपणाने रडून देते. रडल्यानंतर एक ग्लास पाणी आणि टिश्यू पेपर देते, कारण की ते भावनांचा निचरा होणं खूप गरजेचं असतं. आणि तो कुठल्या ना कुठल्या भावना दिसत नाहीत आपल्याला, त्या फक्त डोळ्यातून येतात अश्रूंद्वारे, किंवा आनंदात असतात तेव्हा आपण हसून आनंद व्यक्त करतो. त्याच्या दुःखाच्या, रागाच्या, चिडचिडीच्या ज्या भावना आहेत त्या कुठेतरी बाहेर पडल्या पाहिजेत, म्हणून त्या डोळ्याच्या अश्रूतून येत होत्या. त्याला विचारल्यावर त्यांनी लक्ष सांगितलं की मी माझ्या घरनं मोबाईल फोन आणलाय, हॉस्टेलला मोबाईल फोन अलाउड नव्हता, तर मोबाईल फोन आणलाय आणि तो मोबाईल फोन आहे तो आता मला प्रिन्सिपल सरांना कुठून तरी कळलंय की तो फोन आहे माझ्याकडं. तर आता मला त्यांना कळलं तर ते मला पेपरला बसून जाणार नाही. माझे वडील वारलेले आहेत, माझ्यावरच सगळी भिस्त आहे घराची, माझा मामा माझ्या शिक्षणाचा खर्च करतो, आणि आता जर मला 12वीच्या पुढच्या 4 पेपरला बसून नाही दिलं तर माझं आयुष्याचं करिअर बर्बाद होईल. आता मला खूप त्रास होतोय. म्हणलं मग तुला आता काय वाटतंय? मला असं वाटतं की मी यातून माझं आयुष्य संपवावं आणि मला आहे करा. मी म्हणलं तुझा मोबाईल किती रुपयाचा आहे? तो म्हणला काय 9-10 हजार रुपयाचा असेल. म्हणलं तुझं आयुष्य 9-10 हजार रुपये इतकं आहे का? त्या क्षणाला तो मुलगा अजून ढसढसा रडायला लागला. माझा मुलगाही त्या वर्षी 12वीतच होता, तोही 12वीतला मुलगा, म्हणजे अगदी माझ्या मुलासारखाच असल्यामुळे त्याला म्हणलं ठीक आहे तू मोबाईल, आपण एक ऑप्शन करू. म्हणलं तू मोबाईल मला देऊन टाक, मी प्रिन्सिपल सरांना देते, आपण प्रिन्सिपल सरांकडे ठेवू, पुढचे 4 पेपर होईपर्यंत त्यांच्या लॉकर मध्ये राहील, तू तुझी चूक मान्य कर. तो म्हणला ठीक आहे. मग मी आणि नवोदयमध्ये कसं प्रिन्सिपल सरांचं घर ह्याच्यातच असतं, कॅम्पस मध्येच असतं. सो मी कॅम्पस मध्ये आम्ही दोघंही प्रिन्सिपल सरांकडे गेलो. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती, आमच्या दोघांनी मोदक खायला दिले आणि त्या मुलाने काही घास खाल्ला नव्हता. आणि नंतर ज्या त्यांनी मोबाईल दिला, सरांना सॉरी म्हटला, दुसऱ्या दिवशी छान पेपर लिहिला. पेपर संपल्यावर मी आणि सर बोलत असताना तो प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये आला, सरांच्या पाया पडला आणि माझ्या पाया पडला आणि ढसाढसा रडायला लागला आणि म्हणे तुमच्या दोघांमुळे मी वाचलो. म्हणजे कधी कधी आपल्याला कळतच नसतात की आपल्या भावना काय. सो या एक छोटस उदाहरण तुम्हाला का दिलं तर आपल्या भावना कुठल्या स्तराला चालल्यात हे कळतच नसतं आणि त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळत नाही, मग आपण काहीतरी वेगळे विचार करायला लागतो. सो आता स्वजाणीव, मी तुम्हाला मगाशी स्व सांगितलं, तर स्वची जाणीव असतं. म्हणजे आता ह्या मुलाला ही जाणीव होती का की मी चुकलोय, बरोबर आहे, ही जाणीव होती मी मोबाईल आणलाय आणि चुकलोय, ही जाणीव त्या मुलाला होती. पण ती जाणीव होती, पण त्या भावना वेगळ्या पद्धतीने व्यक्त करता आल्या का? नाही. मग त्यांनी काय केलं, त्या भावना दाबून ठेवल्या. त्या दाबून ठेवून आपल्याला काहीतरी होईल आणि मी खरं बोललो तर मी काय होईल, आपल्याकडे खरं बोललं की शिक्षा होते, हा एक प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित आपल्याकडची मुलं खूप घाबरतात. सो स्वजाणीव म्हणजे इथं मी सोप्या भाषेत खाली लिहिलंय, व्यक्तीला यशस्वी जीवन जगायचं असेल तर स्वतःची ओळख असणं खूप अपेक्षित आहे. आधी आपल्याला स्वतःला ओळखायला, चला ओळखायचं कसं, 1-2 मिनिटं सकाळी बसायचं आणि मला काय पाहिजे आयुष्यात माझ्याकडनं, माझं काय चुकतंय का. आपल्याला असं वाटतं मी कधीच चुकत नाही, आपल्याकडे हा एक प्रॉब्लेम आहे आयुष्यात, मी कधीच चुकत नाही. कुठलाच माणूस आला असं वाटतं की मी कधीच चुकू शकत नाही. तेव्हा चूक मान्य करणं आणि मला काही बदलायचंय आणि माझ्यात काही बदल करायचे किंवा स्वतःला समजायची गरज आहे हे कधीच कुणाला वाटत नाही. खरं तर मला काय कमतरता आहे, प्रत्येक माणसाला स्वतःचा स्वभाव माहिती असतो, बरोबर आहे, काय चुकतं आणि काय नाही चुकत हे सगळ्यांना माहिती असतं. पण आपण कधी स्वीकारतो का? तर स्वीकारलं पाहिजे. आपलं चुकल्याने कमीपणा कधीच येत नाही, उलट आपली उन्नती होते. म्हणजेच काय, यशस्वी जीवन जगायचं असले तर आपल्याला स्वतःची ओळख हवी, बरोबर आहे. भावनांची किंमत, भावनांची जाणीव आणि ओळख एखाद्या चेतक पाहिल्यानंतर आपल्या मनात निर्माण. ओके, मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आता इथं सगळे बसणार आहेत, त्यांना मी ना एक लेटेस्ट हाय क्वालिटी फोन देणार आहे, भारी 25-30 हजार रुपयाचा. काय वाटेल तुम्हाला? म्हणजेच काय, चेतक म्हणजे काय, तुम्हाला दिसलेली एक कुठली तरी घटना की ज्याने मला असं वाटेल वाव काय मस्त आहे. किंवा आपण एखादी ओळखीची, तुम्ही मला सांगा तुम्ही रस्त्याने जाताय आणि तुम्हाला एखादी हिरो हिरोईन दिसले तर तुम्ही काय, अरे बघ ना तो दिसलं, आपल्याला किती आनंद होतो, बरोबर आहे. किंवा एखादी फेमस व्यक्ती दिसली, हा समजा आता उदाहरणार्थ असं घेऊया की तुम्ही रस्त्याने चाललाय आणि तुम्हाला 500 रुपयाची नोट मिळाली, काय होईल? म्हणजेच काय, आपल्या आता हे लक्षात घ्या, हे झालेल्या भावना आहेत.
दुःख पण होऊ शकतं ना, बरोबर आहे की नाही? रस्त्याने जाताना ऍक्सिडेंट बघितला, हा हरवली, 500ची नोट हरवली, काय झालं? दुःख झालं. म्हणजेच काय, आपल्याला स्वतःची जाणीव निर्माण होणं आणि एखादी गोष्ट घडल्यावर आपल्या मनात काय भावना तयार होतात, मला दुःख होतंय, जाणीव होतंय, काय होतं. हे बघा, निसर्गाने तुम्ही बघितलं तर निसर्गाने रात्र आणि दिवस अशा दोन गोष्टी ठेवल्या. निसर्ग हा एकमेव खूप सुंदर उदाहरण आहे माणसाला जगणं शिकवण्याचं. जसं रात्र असते त्याच्यानंतर दिवस असतो, हे सतत तो शिकवत असतो, तसं प्रत्येक दुःखामागं सुख असतं हे तो आपल्याला सांगत असतो. पण आपल्याला निसर्गाकडे कधी बघायचंच नसतं. सगळ्यात महत्वाची, जसं तुम्ही बघितलं तर झाडांना पण पानझड होते, बरोबर आहे, परत पालवी फुटते. म्हणजे हे निसर्ग नियमानुसार प्रत्येकाच्या माणसाच्या आयुष्यात घटना घडणं अपेक्षित आहे. जर तुम्ही सगळे सुखी असता तर तुम्ही मला सांगा कोणी काम केलं असतं का? माणसासारखा आळशी प्राणी आयुष्यात कुठं नाही. तुम्हाला गंमत माहितीये का, जगात सिंह, वाघ ह्यांचं जे पोट आहे ना, त्यांचं पोट 2-3 दिवसांनी भूक लागते त्यांना. माणसाला 3 टाइम भूक लागते. त्याचं कारणच आहे की माणूस हा सगळ्यात आळशी प्राणी. जर त्याला 3 टाइम भूक दिली नसती निसर्गाने तर माणसाने कामच केलं नसतं. कळलं? म्हणून आपल्या निसर्गाकडनं आपण खूप गोष्टी शिकल्या पाहिजेत. आता खालचं वाक्य असं आहे की तुमच्या ह्या वर्तनात बदल काय होतो. जेव्हा 500 रुपयाची नेट बघितल्यावर माझ्या मनात काय होतं, मी पटकीने कोणी मला बघताय का आणि खाली उचलते. आणि 500 रुपयाची नोट हरवल्यावर मी काय करतो, सगळ्यांना फोन करून सांगतो माझी 500 रुपयाची नोट हरवली. म्हणजे 500 रुपये मी फोन मध्ये घालवतो. आता अचूकात मला स्वतःला काय होतंय ह्या क्षणाला, आपण माझी कशी नोट हरवली, काय हरवली याचा विचार न करण्यापेक्षा आपण काय करतो, रागा जास्त करतो, रागराग करतो. म्हणजे आपलं अचूक आत्मपरीक्षण म्हणजे काय, मला स्वतःला काय वाटतंय काय नाही याचा विचारच करत नाही. आपण काय करतो, फक्त हा भावना आली की त्याच्यावर रिॲक्ट करायचं असतं आपल्याला. राग आला, खाड केली, पुढच्याला 2 मी कधी मारतो असं होतं. पण मला खरंच राग आलाय तो योग्य आहे का, त्याचा वापर कसा करायचा पाहिजे हे योग्य विचार केला पाहिजे. ओके, सो सगळ्यात महत्वाचे माझं स्वतःचं आत्मपरीक्षण मी स्वतः केलं पाहिजे. आत्मविश्वास, प्रत्येक माणसामध्ये आत्मविश्वास असतो. मी तुम्हाला एक अजून उदाहरण देते. आपल्याकडे 2 मुली येतात इथं, जुळ्या आहेत आणि त्यांना दोघींना ऑटिझम आहे आणि ऑटिझम पण आहे आणि ADHD पण आहे, बरोबर आहे. आपल्या थेरपिस्टला सगळ्यांना त्या 2 मुली डोक्यात आल्या असतील लगेच. तर त्यातली एक मुलगी आहे की जिच्यात खूप कॉन्फिडन्स आहे आणि मी तिच्या आई, त्यांना स्वतःला शिशू धुता येत नाही, तर तिच्या आईला मी शिशू धुवायला कसं करायचं ते सगळं प्रॅक्टिकली शिकवायला सांगितलं होतं. आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही स्वतः बाथरूम मध्ये किंवा घरात बसल्यावर हॉलमध्ये कसं करायचं असतं, काय करायचं असतं त्याचे व्हिडिओ दाखवा. त्यातल्या एकीला त्यांना करणं सोपं, दोघी जुळ्या असल्यामुळे एकीला करणं शिकवणं सोपं झालं का, तर एकीचा आत्मविश्वास चांगला आहे, एकीची स्वची जाणीव चांगली आहे. पण एकीला त्यांना शिकवायला अजूनही अवघड जात आहे कारण की तिचा स्व डेव्हलपच झालेला नाहीये आणि तिच्यात तेवढा कॉन्फिडन्स नाहीये. सेल्फ रेग्युलेशन म्हणजे काय, आत्मनियंत्रण, विश्वासार्हता, जबाबदारीची जाणीव, अनुकूल क्षमता आणि नवोपक्रमशीलता. आता आपल्या फुले सर नेमके गेले, नाहीतर मला तुम्हाला असं म्हणायचं त्यांचं खूप उत्तम उदाहरण आहे फुले सरांचं आपल्या सगळ्यांसाठी की माझ्या आता बघा इथं काय लिहिलंय मी, मानवी मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावना समाज मान्य वर्तनात व्यक्त होण्यासाठी. उदाहरणार्थ मला भूक लागली, अन्न खावेसे वाटते, ही भावना मला आता तुम्हाला सगळ्यांना भूक लागली, तुमची सगळ्यांचा जेवणाचा वेळ असेल, काही जणांना वॉशरूमला जायचं असेल, कोणाला तहान लागली असेल, पण तुम्ही बसलाय की नाही, बरोबर आहे की नाही, का बसलाय, तर माझं लेक्चर चांगलं आहे म्हणून नाही बसले, तुम्ही ह्यांच्यासाठी बसलाय. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही का बसलाय, तर आपल्याला तुमच्या भावना ज्या वाटतायत त्या तुम्हाला कळतायत, कळू शकतात आणि तुम्हाला त्या करता येत आहेत, बरोबर आहे, नियंत्रण करता येत आहे. आता तुमच्या जागी लहान मुलं असतं तर त्याला नियंत्रण करता आलं असतं का, येस, नाही आलं असतं. त्याला आपण शिकवावं लागतं, भावना नियंत्रण करायला लहान मुलांना शिकवावं लागतं. भावना नियंत्रण करण्याची सुरुवात कुठं होते माहिती का तुम्हाला, आपण जेव्हा लहान मुलांना शूशीला शिकवतो ना, ते कंट्रोल करणं आणि कधी शूशी करणं हे शिकवणं ना, तेव्हा भावना कंट्रोल करायला शिकतो असं आमचा फ्रॉइड म्हणतो. आता विश्वास, आता जसं मी तुम्हाला म्हटलं सेल्फ कंट्रोल. आता विश्वासार्हता म्हणजे काय, एखाद्याचे वर्तन समाजाने विश्वास केली पाहिजे. म्हणजे आता आपण फुले सर आहेत आपले फुले सर बघा, आता
फुले सर म्हणजे आपले एकमेव व्यक्ती की ते त्यांची काम इतकं जबाबदारीने करतात की म्हणजे जसं आता उदाहरणार्थ काल हा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाची व्यवस्था झाली की नाही, की टेबल नीट लावलेत का, माईक चालतोय का, पीपीटी चालतायत का, पीपीटी आल्यात का, पीपीटी मधला कंटेंट काय काय याची सगळ्याची विश्वासार्हता जबाबदारीची जाणीव आहे त्यांना. हा कार्यक्रम माझी जबाबदारी, बरोबर आहे. तसं ह्यांनी पण काल किती लोक आले, त्यांना आम्ही फोन केला होता की कुठला कार्यक्रम आहे, काय आहे, कशाबद्दल होतोय याची जाणीव असणं, यालाच काय म्हणायची, विश्वासार्हता आणि जबाबदारीची जाणीव. कधी होतं हे, जेव्हा त्यांचा स्व चांगला असतो तेव्हा. इनोव्हेटिव्ह म्हणजे काय, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला नवीन नवीन करायच्या असतात, बरोबर आहे. नवीन नवीन संकल्प, नवीन नवीन गोष्टी कशा जमतात, आपल्याला आयडिया कशा येतात. तर आपण जेव्हा काम करतो, आपल्याला कोणी विश्वास दाखवतो, तेव्हा आपल्याला नवीन नवीन गोष्टी सुचतात, बरोबर आहे. प्रेरणा, तुम्हाला सगळ्यांना प्रेरणा लागते का? हो लागते. कधी लागते? सकाळी उठायला. 7चा गजर लागला, मला कामावर जायला प्रेरणा लागते. बाईला स्वयंपाक घरात घुसायला प्रेरणा लागते. आज भाजी काय बनवू हा प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक बाईला वाटते प्रेरणा लागते, बरोबर आहे. प्रेरणा म्हणजे काय? प्रेरणा म्हणजे काय, आपल्यात अशी एक छोटीशी प्रेरणा दिसते का? प्रेरणा नावाची बाई दिसते, पण प्रेरणा दिसते का? नाही, प्रेरणा दिसतच नाही. कारण की ती अशी गोष्ट असते की न दिसता आपल्यासाठी ती निर्माण होत असते, बरोबर आहे. आता प्रेरणा म्हणजे काय, तर प्रेरणेचा उपयोग काय, तर प्रेरणा आपल्याला जगण्यासाठी खूप महत्वाची. आम्ही जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, आपल्या पोटाला भूक लागते, ही आपल्यासाठी प्रेरणा आहे. जर मला भूकच लागली नसती तर मी कामच केलं नसतं. तर माझी प्रेरणा काय आहे, 3 टाइम लागणारी मला भूक. आता पुढचं आहे की बांधिलकी आणि पुढाकारता. बांधिलकी, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाबद्दल आपल्याला बांधिलकी असते, आपली मूल्य असतात, आपले इथिक्स असतात. इथिक्स म्हणजे काय, की जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की फुले सरांचं उदाहरण दिलं की फुले सर हे बांधील आहेत की त्यांना माहिती की मला माझ्या कामावर माझी निष्ठा आहे. ते आज एवढ्या वर्ष मी त्यांना 35 वर्ष ह्या PWD ह्याच्यात काम करताना बघते ही त्यांची बांधिलकी, बरोबर आहे. रिटायरमेंट झाल्यानंतरही ते काम करतात, ही त्यांची बांधिलकी. पुढाकार म्हणजे काय, तर कुठल्याही कामात स्वतःहून पुढे येऊन केलेलं काम, बरोबर आहे. मी एखादं काम कमी नसतं जास्त नसतं जे आपण म्हणतो ते. सहानुभूती, आता हा महत्वाचा विषय. एम्पॅथी, समानुभूती आहे. सहानुभूती आणि समानुभूतीत खूप मोठा फरक आहे. सहानुभूती म्हणजे काय, हो का, असं झालं का, ठीक आहे नंतर होणारच होतं असं आपण म्हणतो. पण समानुभूती म्हणजे अरे असं झालं का, त्या माणसाच्या जागेवर जाऊन विचार करणं. आम्ही जेव्हा मॅरेज काउन्सिलिंग करतो ना, तेव्हा आम्ही 2 खुर्च्या, म्हणजे मी स्वतः असं करते, तुम्ही 2 खुर्च्या ठेवते, एक नवऱ्याची असते, एक बायकोची असते. आणि मग नवरा आणि बायको आधी एकमेकांना उलट्या काढायच्या खुर्च्या आणि त्यांना एकमेकांना जे काय प्रॉब्लेम आहे ते डिस्कस करायचे आणि नंतर जागा बदलायची आणि सांगायचं आता तू त्या बायकोच्या भूमिकेत जा आणि ह्या गोष्टीला तू कसा वागला असं ते तू सांग. बायकोला सांगायचं तू ह्या गोष्टीला सांग कसा वागला असं तू सांग. काय होतं, जागा अदला बदल केल्याने माणूस बदलतो, बरोबर आहे. म्हणजे विचारांची गोष्ट बदलते. समजा एक तुम्ही तो पिक्चर बघितला का, नायक तो अनिल कपूरचा 1 दिवसाचा मुख्यमंत्री झालेला असतो तो. मग तो 1 दिवसाचा मुख्यमंत्री झालेला असतो तेव्हा काय झालं असतो, तो एम्पॅथीने तो स्वतः सामान्य माणूस असल्यामुळे ती कामं तो फास्ट करू शकत असतो, बरोबर आहे. त्यालाच थोडक्यात समानुभूती म्हणजेच एम्पॅथी म्हणतात. समोरच्याच्या इंग्लिशमध्ये समोरच्याच्या शूज मध्ये जाऊन त्याचा विचार कर, समोरच्याच्या खुर्चीत जाऊन त्याच्या भावनांचा, त्याच्या विचारांचा, त्याच्या वागण्याचा विचार करणं. म्हणजे माझ्याशी बायको भांडली घरी आल्यावर, तर याचा अर्थ तिच्या डोक्यात काहीतरी खुपतंय, तिला काहीतरी वाईट वाटतंय, तिच्याबरोबर काही प्रसंग झाला असेल, कदाचित कोणाच्या मैत्रिणीबरोबर फोनवर भांडण झालं असेल, बहिणीबरोबर फोनवर भांडण झालं असेल, तर तिला काम नाही म्हणून भांडते असं नाही. आधी ते समजून घेणं गरजेचं आहे. आता बुद्धिमत्तेचा विकास कसा कराल, आपण अगदी शेवटाला येऊ. अचूक व्यक्तीचे मूल्यमाप, स्वतःच्या आधी स्वतःला काय वाटतं ते आधी पहिलं ओळखायला शिका. मी कायम सांगते, राग येतो ना तुम्हाला, मला राग येतोय, मला दुःख वाटतं, मला कुठल्या घटनेचा राग येतोय, पहिला त्याचा विचार करा. खरंच का राग येतोय, राग येण्यासारखी ही गोष्ट आहे का, खरंच मला वाईट वाटण्यासारखी ही गोष्ट आहे का, याचा विचार करा आणि मग त्याच्यावर रिॲक्शन करा. तुमचे हे जे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं 10 अंक मोजा. आपल्याला काय वाटतं, आपण खरंच 10 अंक मोजतो. ऍक्च्युली 10 अंक नसतात मोजायचे, त्या घटनेवर विचार करायचा असतो. आपण काय करतो, 10 अंक मोजतो
10 अंक नसतात मोजायचे, त्या घटनेवर विचार करायचा असतो. सो पुढचं काय, मूल्यांकन. काळजीपूर्वक व्यक्तीला संबंधित सांगा. म्हणजे मला वाईट वाटले तर मी त्या व्यक्तीसमोर जाऊन सांगू शकते की मला तुझ्या ह्या वागण्याने वाईट वाटले, तर मला असं वाटतं की मी तुला समजू शकतो, तू मला चुकीचं समजू नकोस, पण मला असं या गोष्टीमुळे वाईट वाटले. त्यामुळं त्या पुढच्या व्यक्तीला त्याच्यात काय बदल करायला पाहिजे हे कळतं. व्यक्तीची विशिष्ट कार्य करण्याची क्षमता. म्हणजे थोडक्यात मला काय करायचंय, मी किती काम करू शकतो. मी जसं मगाशी म्हणलं, प्रत्येकाला प्रत्येकाची क्षमता माहिती असते, फक्त आपण दाखवत नाही. प्रेरणा. प्रत्येकाने प्रेरणा स्वतःला स्वयं प्रेरणा करत राहणं हे गरजेचं आहे. चुकांची वारंवारता. म्हणजे माझ्याकडनं हातातून होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या चुका सतत होणं टाळा. कशा टाळता येतील, जेव्हा मी स्वतःचं सतत परीक्षण करत राहील, मूल्यमापन करत राहील. मूल्यमापन करणं का गरजेचं असतं, एखाद्या संस्थेचं मूल्यमापन का करणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही टीका करता तेव्हा त्या टीका का करता, की त्या गोष्टीतून सुधाराव्या म्हणून टीका करता. मग मूल्यमापन करावं. सरावाला प्रोत्साहन द्या. सरावाला प्रोत्साहन द्या म्हणजे काय करायचंय, जर माझ्याकडनं एखादी घटना चुकतीये तर मी ती बदलण्यासाठी मी ठरवून वागलं पाहिजे. ठरवून वागणं म्हणजे काय, मला जर राग येतोय तर मी राग कसा कंट्रोल करायचा हे मी ठरवून केलं पाहिजे. मला आता राग येतोय, मी इथं बोलणं गरजेचं नाही, मी इथून निघून जाणं गरजेचं आहे. आता हा बुद्धिमत्ता मी जो तुम्हाला शिकवलाय ह्याची तुम्हाला गंमत, हे जे मी लिहिलंय मागचं, भावनिक बुद्धिमत्ता आणि सॉफ्ट स्किल. आपल्या आयुष्यात 2 प्रकारचे स्किल असतात प्रत्येक माणसाला, हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल. हार्ड स्किल म्हणजे तुम्ही जे स्किल वापरून तुमचं आयुष्य, नोकरी धंदा वगैरे हे मिळवता, याला काय म्हणतात, हार्ड स्किल. सॉफ्ट स्किल अशी असतात की सॉफ्ट स्किल मुळे तुमच्या आयुष्यात माणसं जास्त असतात. तुम्ही एखाद्या माणसाच्या आयुष्यात खूप माणसं असतात, त्याला काय म्हणतात की अरे त्याच्या आयुष्यात खूप त्याचा जनसंपर्क आहे, तो खूप चांगला आहे. जसं आपल्याकडे फुले सर आहेत, आपले CEO सर आहेत, ह्यांच्या आयुष्यातला जनसंपर्क दांडगा का आहे, कारण त्यांची भावनिक बुद्धिमत्ता चांगली आहे. सो त्यांना त्यांच्या भावना कशा आहेत त्या कळतात. म्हणजेच काय, आपल्याला भावना, हे जे मी तुम्हाला शिकवते हे सॉफ्ट स्किल आपल्याला सगळ्या लोकांना शिकवलं जातं, अगदी IAS ऑफिसर पर्यंत आणि मोठ्या पदापर्यंत शिकवलं जातं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं ह्याच प्रमाणपत्राचा सर्टिफिकेट कोर्स येतो. त्यामुळे आपण हे जे काही आता शिकलोय, ह्या भावना ह्या कशा ओळखायच्या, ह्याच्या तुम्हाला एक छोटेसे गेम्स आहेत, ते आता काही खेळू शकत नाही, पण मी तुम्हाला आता तुम्हाला आता कुठली भावना आहे सध्या ह्या सिच्युएशन मधली, ह्या भावनांपैकी तो ॲरो हलवा. अच्छा, त्यांना दुःख वाटतंय आता, म्हणजे त्यांच्या पोटात भूक लागलेली हे त्यांना सांगायचंय मला. बरं, ठीक आहे, त्यांना वाईट वाटतंय, कशाचं वाईट वाटतंय माहित नाही, थांबा, ठीक आहे. म्हणजे त्यांनी ह्याला काय म्हणायची, ही फुटपट्टी, ह्याला आम्ही काय म्हणतो, मोजमाप, भावनांचं मोजमाप करण्याची फुटपट्टी. आता हे बघा, हे जे 5 सर्कल दिसतात किंवा 5 स्माइली आहेत, या आपल्या डोक्यात फिक्स करा. प्रत्येकाने ते लक्षात ठेवा. ते चेहरे ह्याच्यासाठी ठेवलेत की नावं लिहिलेली आहेत की तुम्हाला कळावं. या भावना तुमच्या डोक्यात फिक्स करा. आपल्याला जेव्हा राग यायला लागला तेव्हा मी आधी विचारायचं, मी कुठं आहे, हा माझा बाण कुठं आहे, आधी शोधायचा. आता मला बाण कुठं आहे, तो कायम कसा असला पाहिजे, इथं म्हणजे न्यूट्रल. हसत. आपण 24 तास आनंदी असतो का, 24 तास दुःखी असतो का, आपण न्यूट्रल असतो. म्हणून तर आपण आनंद झाल्यावर हसतो, जोक ऐकल्यावर हसतो, बरोबर आहे. दुःख झाल्यावर रडतो. म्हणजे आपल्या भावना सतत कसल्या असल्या पाहिजे, न्यूट्रल असल्या पाहिजे. ठीक आहे, चलो, थँक्यू. आणि हे जे आहेत, हा गेम आपला राहिला. यात तुम्हाला स्माईल, प्रत्येकाला एक चेहरा दाखवून तुमच्या भावना ओळखायला त्याचा एक प्रसंग सांगायचा होता, पण आता आपल्याकडे वेळेअभावी आपण तो गेम घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही मला खूप शांतपणे ऐकलं. पोटात भूक लागली असताना तुम्ही ऐकलं, त्यामुळे आता मला तुमची परीक्षा जास्त बघायची नाही. त्यामुळे धन्यवाद.